आयुक्तालय भरतीचा आजचा शेवटचा पेपर होता आणि आज परीक्षा संपलेली आहे. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय, की परीक्षा जर संपली, याच्यानंतरची प्रोसेस काय असेल? यामध्ये निकाल असो, उत्तरपत्रिका असो, मेरिट लिस्ट असो किंवा तुमची जी काही निवड पद्धत आहे, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस आहे आणि त्यानंतर होणारं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळत असते. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुमचं टार्गेट तलाठी भरती असेल अपकमिंग, कारण की 1700 पेक्षा जास्त जागा तलाठी भरतीच्या येणार आहेत आणि त्यासाठी स्पर्धा सुद्धा भरपूर असेल. पण तुम्ही एक पाऊल जर पुढे टाकायचं असेल, तर तलाठी बॅच जॉइन करू शकता. नवीन पॅटर्नवर आधारित संपूर्ण तलाठी बॅच या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे. त्यावर सध्या ऑफर सुरू आहे. फक्त ₹499 तुम्हाला जे काही तलाठीचे विषय असतात, त्यामध्ये मराठी असो, इंग्रजी असो, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व विषय हे कव्हर केलेले आहेत आणि फक्त ₹499 तुम्ही संपूर्ण बॅच घेऊ शकता. ही बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे आणि नवीन पॅटर्नवर आधारित असणार आहे. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचबद्दल माहिती मिळवू शकता आणि जर बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्यामधून सुद्धा तुम्ही बॅच ही ॲक्सेस करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आलेलो आहोत आपण अधिकृत नोटिफिकेशनवर. कारण की जी काही माहिती असणार आहे, म्हणजे जी याच्यानंतरची प्रोसेस असणार आहे, ती आपल्याला जाहिरातीमध्येच त्यांनी सांगितली होती आणि अधिकृत प्रोसेसनुसारच आपण या ठिकाणी माहिती बघतोय. निवड पद्धत कशी राहणार आहे, तर असलेली अर्हता अगोदर शिथिल केल्या जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. नंतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, जी की ऑलरेडी आपण दिली. त्यानंतर जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असली तर परीक्षा घेतल्या जाणार नाही, असे काही पॉइंट्स या जाहिरातीमध्ये टाकण्यात आलेले होते. पण अर्जसंख्या ही जास्त येऊन सुद्धा त्यांनी पेपर घेतलेला आहे. म्हणून ही जी जाहिरात आहे, यामध्ये काही पॉइंट्स असे आहेत, की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जाणार नाही. त्यानंतर गुणांची फेरपडताळणी होणार नाही. अशा बऱ्याच पॉइंट्स या जाहिरातीमध्ये त्यांनी ऑलरेडी टाकून ठेवलेल्या आहेत. पण परीक्षा घेणारी कंपनी TCS आहे. त्यामुळे TCSचा जो फॉर्मॅट असतो, त्याच पद्धतीने TCS फॉलो करताना दिसते. TCS आपल्याला नक्कीच रिस्पॉन्स शीट प्रोव्हाईड करेल. ती साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये यायला पाहिजे. पण जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे, तर पहा या ठिकाणी उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने जी-आर काढला होता आणि जी-आरमध्ये सांगितलं होतं, की किमान 45% गुण घेणं गरजेचं आहे, तरच तुमचं सिलेक्शन होईल. अन्यथा तुमचं सिलेक्शन होणार नाही. मग त्या ठिकाणी उमेदवार नाही मिळाले, तर जागा रिक्त जातील, पण 45% गुण घ्यावेच लागतील. त्यानंतर पहा, खाली जर आपण आलो, तर आपल्याला दिसेल की निवड सूचीमध्ये ज्या उमेदवारांचा समावेश राहील, तिथे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. अर्ज भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले होते किंवा येस त्या ठिकाणी केलेलं होतं, तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस न्यायचे आहेत आणि ओरिजिनल. नंतर पहा खाली जर आपण आलो, तर कसे उमेदवार घेतले जातील? एका जागेसाठी 3 उमेदवार बोलावले जाऊ शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. डिपेंड आहे त्यांच्यावर. 3 पेक्षा जास्त हे उमेदवार या ठिकाणी बोलावले जाऊ शकते. रिक्त जागेच्या माहितीनुसार ज्या कॅटेगरीसाठी जेवढ्या जागा असतील, त्याच्या एकाच 3च्या प्रमाणात साधारणतः उमेदवार बोलावले जातात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही SC कॅटेगरीमधून निरीक्षकसाठी फॉर्म भरलेला असेल आणि SCच्या 10 जागा असतील, तर त्या ठिकाणी 30 उमेदवार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जातात. नंतर पहा, खाली आपण आलो, तर खाली आपल्याला आणखी एक माहिती दिसते, की निवड समितीने तयार केलेली निवड सूची जी आहे, ती 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. म्हणजे जी सिलेक्शन लिस्ट आहे, ती फक्त 1 वर्षासाठी व्हॅलिड राहील. त्याची जर जी एक्सपायरी डेट आहे, ती जर वाढवली नाही, तर 1 वर्षाच्या नंतर ती लिस्ट जी आहे, ती कालबाध्य होऊन जाईल. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं, कागदपत्रे पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता असो, अनुभव असो, जातीचं प्रमाणपत्र असो, जात वैधता, म्हणजे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागणार आहेत. खाली आणखी जर आपण आलो, तर आपल्याला दिसेल, की अर्हता वगैरे ही माहिती आहे. यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या गुणांकन पद्धतीबाबत. परीक्षेमध्ये त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे. परीक्षा या सेक्शनमध्ये जर तुम्ही आले, तर तुम्हाला दिसेल, की परीक्षेमध्ये त्यांनी सांगितलं 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ते वारंवार सांगताय. दुसरं म्हणजे निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या परीक्षेचे गुण 200 असणार आहे. 2 तासाचा कालावधी. आता ही तुमची एक्झाम झालेली आहे. याबद्दल जास्त डिस्कस करण्यात काही अर्थ नाही. इथे फक्त एवढं आहे, की तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी पॉईंट दिलेला आहे. 7.6 क्रमांकाचा पॉईंट आहे. सरळ सेवा भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची किंवा उत्तरपुस्तकांची गुण पडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही अथवा या संदर्भात
कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता ही अत्यंत चुकीची बाब आहे, कारण की आपण परीक्षा दिली आणि आपले गुण जर फेर तपासणी होत नसेल, तर तो एक अन्यायच आपण त्याला म्हणू शकतो. या ठिकाणी असे वाक्य, इतके खतरनाक वाक्य त्यांनी जाहिरातीमध्ये टाकलेले आहेत, की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जाणार नाही, गुणांची फेरपडताळणी होणार नाही. जर तुम्ही अर्जामध्ये चूक केली, तर त्याला तुम्ही पूर्णतः जबाबदार असणार. जास्त जर फॉर्म आले, तर आम्ही परीक्षा घेणार नाहीत. तुम्ही जर संपूर्ण जाहिरात वाचली, तर त्यामध्ये असे काही पॉइंट्स आहेत आणि तेही हायलाइटेड केलेले नाहीत. असे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. मलाही वेळ लागला हा पॉइंट शोधण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे बरेच पॉइंट्स त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेले आहेत. म्हणजे पुढे चालून जर आपण केस वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला, तर ते हेच सांगतील, की आम्ही ऑलरेडी जाहिरातीमध्ये सांगितलं होतं. पण आपण होप ठेवू, जवळपास आपल्याला 2 ते 3 दिवसांमध्ये TCS कंपनी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी प्रोव्हाईड करेल. त्यामध्ये आपले जे काही प्रश्न असतील ते आपल्याला दिसतील. कारण की इथे ते सांगताय, की कोणत्याही पद्धतीची फेरपडताळणी होणार नाही गुणांकाची आणि नंतर सांगताय, की नॉर्मलायझेशन होणार आहे. प्रत्येक शीटमध्ये झालेला पेपर जो आहे तो वेगवेगळा असतो. त्याची काठिण्य पातळी वेगवेगळी असते. त्यामुळे आम्ही नॉर्मलायझेशन करत आहोत. एकदा निवडसूची लागली, की त्यावर तुम्हाला आक्षेप घेता येणार नाहीत, असंही त्यांनी यामध्ये सांगितलं. बऱ्याच गोष्टी आहेत. एकदा तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवतो, की कोणकोणते डॉक्युमेंट्स. कारण की नंतरची जी काही प्रोसेस आहे, मग ती फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी असो, सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी असो, मेरिट लिस्ट असो, आपला सहभाग राहणार आहे तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ज्या उमेदवारांची नावे मेरिट लिस्टमध्ये येतील, म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये येतील, त्यांना डॉक्युमेंटला जावं लागेल. प्रोसेस जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, तर पहिली आन्सर की, त्यानंतर सुधारित उत्तर तालिका, नंतर लागत असते टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी. नंतर असते आपलं DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागत असते फायनल सिलेक्शन लिस्ट. तर अशा पद्धतीचा जी काही तुमची सिलेक्शन प्रोसेस आहे, त्यामधून तुम्हाला जावं लागतं. यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे आपल्या DVचा. तर DVसाठी कोणकोणती कागदपत्रे न्यावी लागतील? शॉर्टकटमध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं. मी तुम्हाला म्हटलंही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पण डिटेलमध्येही काही कागदपत्रांची यादी त्यांनी सांगितलेली आहे. इथे पहा. कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे आणि ती कोणकोणती कागदपत्रे आहेत त्याचा हा चार्ट त्यांनी प्रोव्हाईड केला. तुमचे जर कागदपत्रे 1-2 इकडे-तिकडे झालेली असतील, तर तुम्ही ते व्यवस्थित लावून ठेवा. तुमचा पेपर कसा गेला हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. परीक्षा तुम्हाला कठीण गेली, सोपी गेली, किती प्रश्न आले, किती प्रश्न तुम्ही सोडवले, वेळ तुम्हाला पुरला का, कोणता सेक्शन कठीण गेला, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याबद्दल अंदाज येऊन जाईल. इथे जर आपण पाहिलं तर टोटल 20 पानांची यादी आहे कागदपत्राच्या संदर्भात. यामध्ये आता सर्वच कागदपत्रे प्रत्येकाला लागतात का? तर नाही, प्रत्येकाला लागत नाही. जसं की 12व्या क्रमांकाचा पॉईंट आहे. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. आता हे मेल कॅन्डिडेटसाठी आहे का? तर नाही. ज्या फिमेल कॅन्डिडेट आहे आणि ज्या मॅरिड आहेत, ज्यांच्या नावामध्ये बदल झालेला आहे, त्यांच्यासाठीचा हा पॉईंट आहे. म्हणून अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावा. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला लागेल, पण जर तुम्ही अनाथ नसाल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स लागणार नाहीत. म्हणून या ठिकाणी जे कागदपत्रे तुमच्यासाठी आवश्यक आहे, तीच तुम्हाला न्यावी लागतील. इतर कागदपत्रे जी आहेत, ती इतर कॅटेगरीसाठी सुद्धा असू शकतात. त्यांनी संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती होती ती जाणून घेतली. निवड पद्धत जी आहे ती तुमची पूर्णतः मेरिटच्या बेसिसवर होणार आहे. 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. यानंतर TCS आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी देईल अशा होप आपण ठेवू शकतो. पण जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं, की गुणांची पडताळणी केल्या जाणार नाही. त्यावरून असं सुद्धा दिसते, की रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला मिळते की नाही मिळते हा प्रश्न आहे. पण 2 ते 3 दिवसांमध्ये ती येईल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.